ओम श्री मंगलाचरणम ओम श्री दत्तचरणम ओम स्वामी समर्थ चरणम ओम नवनाथाय चरणम ओम सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाज पंकजस्मरणं वासरमणिरेव तमसां राशेति विघ्नां या कुंदितशहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनादमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती न्याशेषजाड्यापः ॐ मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे जगद्गुरुनारायणम् जगद्गुरु नारायणं परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती चैव ततो जयमुद्रेतं वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगत्पालका मुनिमानस चकोर मृगांका कृपांबुदातया पूर्ण शशांका ग्रंथाधरी का मागिले अध्यायी कथन तुवा उदविले कृपा करुण गर्तकुपी अग्निनंदन गोपीचंदे घातला परी कैसा लाग के कोठे नाही मूस माग जैसा शंकर गेल्या माग फसवणी त्याशी वरिली आसो पुढे आता श्रोती श्रवण करा वीरसाळ उक्ती सिंहावलोकुनी येऊनी गती मागील कथा विलोका बद्रिकाश्रमे पूर्ण तपाशी गोरक्षकानिपा जानवी तिराशी तपाचरिता 12 वर्षी उद्यापन उरकिले परियाचे त्याशी नाही ठाऊक काया भोनी उभयार्क संगोपित कामांतक परिमाहित नाही अन्योन्यम पुढील भविष्यत जाणून गुप्त ठेविले ओळखून या परी तप झालिया पूर्ण उभयताही भोळविले कानिप निघाला उत्तर देशी महातपे तो गोरक्ष शेखी उत्तर पूर्ण मध्य कोणासी संचार करिता चालिला प्रयाग गया काशी करुण श्री गुरु ते शोधी गजकर्ण नंदन या परी पूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधी मचिंद्रा शोधित परी तो कैसा परी जलावी नवी भक्त मासा की बाळमातेचे वसवसा सदोदित हृदयात नावडे त्या ते अन्न पाणी नावडे निद्रा सुखासनी सदा भवते भाविक मनी उद्वेग चक्री पडेला श्री गुरु आठवणी चित्ता ब्रह्मण करीत असे पिशाचवत सांडी श्वासानुनी देत नाथ हे नाथ म्हणून वारंवार अंबरडे फोडित म्हणे कधी भेटती गुरुनाथ प्राण डोळा उरला किंचित पायाता दाखवी ऐशे प्रेमे होतसे वृष्टी आपुल्या पुसे वागवटी म्हणे पाहिला असेल मच्छिंद्र जेठी कोणी तरी सांगा हो ऐसे बहुता पुसून नाना क्षेत्री करी गमन तो भ्रमत गौड देशा कारण हेला पटणी पातला तपे मांस बक्षिले समग्र अतिसूक्ष्म
जर्जर शरीर त्यावरी श्री गुरु वियोग चिंता शर हाडिम टोले मारितसेन जेथे बैसे तेथे वसेन निर्बिंदू हाती नेत्रासी कार्यकारण कोण्या क्षेत्रास भिक्षा मागो जातसे तो हेला पट्टण नगरा माझारे एवढी बैसला क्षण भरी तो द्वारपाळ ग्रामद्वारी बैसले होते काहीशी त्यांनी पाहुणे गोरक्षणात आदेश म्हणून त्या ते नमित परी गोरक्ष तया द्वारपाळा पुसत मच्छिंद्रनाथ आहे की का म्हणत्या मुचे गावी का म्हणते मुचे गावी मच्छिंद्र नामे कोणी गोसावी महाराजालाची नाही काय सांगावी सुख व्यक्ती परिनाथा एक तापशी आला होता या गावाशी नाम जालिंदर या जगाशी मिरवत होता महाराजा काय सांगावी तयाची नीती लोकाशी वाटे जैसा ग बसती तो तृणभारा वाता माथे आधर आम्ही पातसो गोरक्ष म्हणे काय कारण मस्त किंवा तसे तृण एरे म्हणे तो कारणातून गोदना करिता नितसे गोरक्ष म्हणे गोदन कोणाची एरे म्हणते ते गावींचे परिनिहा स्पृह वृत्ती गोदनाचे पालन करी महाराजा गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस राहुने लोप कवण ठायास झाला पुढे तो सांगा एरी म्हणती योगद्रुमा एक संवत्सर राहिला या ग्रामा पुढे गेला कोठे त्या माहित नाही महाराजा या उपरी गोरक्षनाथ दिवस किती लोटले ते पाहत एरे म्हणे देश आजपर्यंत लोटले संवत्सर महाराजा ऐशा ऐकुने तयांचे वाणी गोरक्ष विचारी आपुले म्हणी तरी का माझा स्वामी नाम पालटोनी जगा माझी विचारला मी सांडूने पूर्ण तपास लागावया कृदशेन धावत म्हणून पालटिले सुनामास गावा माझी मिरवला आयशी कल्पना नुनी म्हणी अश्रुधारा वाती नयनी म्हणे महाराजा गेला अशी सोडूनी मज पाडसा कैसा रे टाकून निर्वाण काननात कोठे गेला माझा नाथ मी अर्भका ज्ञान बाळक बहुत मोकलीले मज कैसे हे नाथ तो सकळमय सर्वस्वी बाप माय तुझ विन माते कोणाश्रय तिने लोकी दिसेना मज पाडसाची आयरणी चरू गेली कोणी राणी माझे स्मरण सकळ सांडुनी कैशी गुंतली तिकडेची मम वत्साची प्रेम माऊली कोणी राणी चरू गेली परी माझे स्मरण विसरली कैशी गुंतले तिकडेची माझी मोहाची माय करू गेली अंतराय मज ते विसरुने
सदय हृदय कैसी गुंतली तिकडेची आयसे बोलून विलाप करीत ऊर्ध्व हंबरडा मारून धावत पोट कवळोने श्वास सोडित नाथ म्हणून मग ते कणवाळ द्वारपाळ म्हणते नाथा न करी तळमळ तुम्हा माय लेकरांचा मेळ ईश्वर करील पुढारा ऐशी वदती तेवानी गावात धाडला भिक्षे लागुनी मग तो गोरक्ष सदनो सदने अलक्ष गाजवीत जातसे परी जालिंद्र होता ज्या ठाई तेथे सहजाला भिक्षे शिपाई आत एकदम एक सदन साई पाहुणे अलख म्हणतसे तो सवाल ऐकून जालिंद्रनाथ आदेश म्हणत मह्यात ते आदेश गोरक्षाप्रत श्रवण झाले तातडी मग ते आदेश वंदुने पुढती म्हणे कोठे आहात महाराज जती एरे म्हणे मही गरती विराजलो शे महाराजा मग गोरक्ष म्हणे कवण नामी मिरवता हात नाथा स्वामी एरी म्हणे मनोधर्मी नाथ जालिंदर म्हणतात परी महाराजा योग द्रुमा कवण नाम मिरवतसे तुम्हा आणि वरदस्त प्रसाद उगमा गुरु कोण तुमचा हो गोरक्ष म्हणे मच्छिंद्र जती वर प्रसाद गुरु मूर्ती आणि गोरक्ष नाम देहा प्रती जगा माझी मिरवले परी महाराजा एके युक्ती तुम्ही शेविली मही गरती जगी प्रवेष्टुनी पापमती भंगित झाली लोकांची ऐशी ऐकुनी तयाची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा ती ऐकताची गोरक्षनाथा कोपानळ पेटला म्हणे महाराजा आज्ञा करावी क्षणे चिप घालीन पालती मही तवया नृपाची प्रौढी काही भस्म करीन क्षणात जाय सागणे पेटला सदनात तेने तृण तंतूचे कोण गणित तन्या येथील नृपनाथ भस्म करीन महाराजा आयशी गुरुमूर्ती देवा दानवा वरदती ऐशा स्वामीशी घालून निगरती राज्य कैसा करीतो जी तरी आताच्या आज्ञाप्रमाण लागू नेदी क्षण मग जालिंदर बोले वचन ऐशे नव्हे महाराजा या कार्याचे पुढे कार्य नात्री हृदय विचारून पाहे नाथ पंथेने दुनावे हेची भविष्य असे पहा तरी आता क्षमा करुण पुढे महाराजा करी गमन परी हे ऐशे वर्तमान बोलू नको जगाशी तुम्ही हिंडता सहज महेशी मम सुत कानिपा भेटता तुम्हाशी श्रुत करावे कृत्य त्याशी वृत्तांत येथीचा सकळिक मग तो युक्ती प्रयुक्ती करुण संपादुनी रायाशी कल्याण माते काढील गर्ते तुन वाढवेल तो नागपंथ ऐसे सांगुनी निघाला गोरक्षनाथ आदेश म्हणून बोलवित आणि गोरक्ष ऐकुनी शांत होणे आदेश म्हणतसे मग आदेश शब्देची गमन करुणी निघाला गोरक्ष नंदन आरापुरते मिळवणे अन्न उपहारा संपादी मग शिंगे शैली करुणी ग्रहण करिता झाला मार्गे गमन
तो ज्या जगन्नाथ प्राचीन स्थान तेथे जाऊनी पोचला. एरेकडे काणेपणात गावोगावी भ्रमण करीत परी ज्या गावी जायतेत जगालागे बोधितसे. कानिपा मुखाचे बोधसिती ऐकुनी जन परम मानवती. सलील प्रेम दाटुनी चित्ती अनुग्रह घेती तयाचा. मग त्या गावात एक दोन सशिष्य निगती विरक्तिमान. प्रपंच राणी सलात मारून नाता सवे चालती. ऐशे एक दोन पाच सात 10 विसांचा मेळा जमत. होता होता सप्तशत दाटले शिष्य समागमे. पूर्वदेशी करिता गमन तोसी राज्य दोष सगण. तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाती माघारा. श्रीराजात पुरुष कोणी नाये हे विख्यात जन श्रुत करणे. म्हणून शिष्यमंडळ दनानोनी परतो निपाती माघारी. ठाये 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 विचार म्हणती श्री. राज्य देश तीव्र तेथे प्रवेश करिता नर वाचत नाही सहसाई. ऐशा देश कठीण असून स्वामी करते तयात गमन. तरी अग्निकुंडी सकळा नेऊन पूर्णा होती चितशी. जरी शेविल्या हला हला ते मग कोण पुरुष जगेल तेथे. जेवी तीव्र अग्नीत शिरत तेथे आळेला कैसे म्हणावे. सदनी प्रेरिला वैष्णानर सदन झाले खदिरांगर. तया माझे निघता नर वाचेल कैसा सहसा तो. की पतंग घे ती दीपाची भेटी त्याची रीते ते गोष्टी. दिसून येते परी शेवटी मृत्यू आम्हा दिसतसे. ऐशे होता निश्चय वचन कोणी म्हणते करा पलायन. जीवित्व वाचल्या साधन येईल घडून महाराजा. एक म्हणते ऐशे करावे सदृढ धरावे गुरुचे पाय. मग जीवित्वाचे भय काय. मग जीवित्वाचे भय काय. जातसे तरी जाऊ द्या काया वाचा तनु मन धन. प्रथम त्याशी केले अर्पण मग या जीवित्वाची आस्था करुण. व्रता लागे का भंगावे एक म्हणते लागले वेळ. कैचे व्रत पै पाड जीवित्व हरल्या व्रत कोड. कोणी दृष्टी पाहिले त्रिहार्थ सांडूनी घण. या स्वामी लागी चुकवून गृहस्थानो पलायन करुणी जीवित्व वाचवा. या स्वामीशी लागले वेळ सादर मृत्यू झापड. जया ठाई पडेल धाड चालून जातो त्या ठाई. ऐशी तुम्हाशी सत्य भाषेल तरी हे मानुनी घ्यावे बोल. जीवित्वाच्या असताशेल तरी बोल फोल न मानावे. आयशे ठाय ठाय ताटी बैसुनी करी ती बोल चावटी. परिहार्थ सकळ पोटी कानपाथे समजला. मनात मने भ्याले सकळ हीन बुद्धी अति दुर्बळ. परी आपला प्रताप सांगता तुंबळा. सत्य वाटणार नाही अशी. मग करी कवळणी भस्मची मोठी स्पर्शाचा प्रयोग होती. जलपुणी प्रेरीमयी पोटी तिने दिशा लक्षुनी. पुढील मार्ग ठेवून मोकळा दिशा बंधन केल्या सकळा. केल्या परी
ऐशा बाळा देवदानवा तुळेना केले अर्थ द्वयर्थ पर शिष्या पळून नाही जाणार आणि मारुतीचा हे बुबुआकार पोचू नये त्या ठाया ऐसे स्पर्शास्त्र पृष्टी रचुनी शांत बैसला जेठी मग शिष्या पाचारुणी शेवटी पुसतो झाला तयाशी लहान मोठे मिळवण समुदायाशी बैसवण म्हणे आम्हाला गे जाणे सिराजात आहे की परी तो देश कठीण वाचत नाही पुरुष रत्न हनुमंत बुबुआकारे करुण प्राणहानी होतसे पुढे देश बहुत कठीण परी आम्हाला आहे जाणे तया देशीचे तीर्थ करुण येवायशे वाटसे आमचा विश्वास गुरुपाये जरी असेल भव प्रवाहे तरी देशाची लंगुणे मही पुन्हा येऊ माघारे ना तरी सुखे जाऊ प्राण परी मनाची धाव येई पूर्ण तरी तुमचा विचार कवण तो मज प्रती दर्शवावा जे निश्चम गुरुच्या असती भक्ती ती धरावी माझी संगती ना तरी जीव लोभ असेल चित्ते ती जावे माघारे ऐसे सांगुने बोलावित म्हणे देखिली बुद्धी करायत मग न्यासीम भक्ती किंचित तया ठाई राहिले 7 शतात 7 जाण ठाई उरले स्थान धरुण वर कड कंबर बसती करुण कल्पिल्या मार्गी चालिले मनात मानती सुखवसा म्हणती तस्कर बुद्धीचा ठसा पळून जाता काजळी लेशा मूर्खत्व येते आपणाशी तरी पार बरवे झाले स्वामीने अंतर ओळखिले उजळपणी बोळविले कीर्ती महात्म्य रक्षुनी ऐसा चित्ती सुखवसा मानुण आले पंथी करती गमन एक कोस गेले धावण सीमेपर्यंत ग्रामाच्या परिस्पर्शास्त्र सीमा लक्षुण बैसले होते मही वेष्टुण तेने ताच धरले कवळून महिषी दृढ केले ते पद झाले मही व्यक्त मार्गे पुढे ठेवाया नसे शकता जैसे सावज गुंतल्या चिखलात बळकाही चालेना असो झाले मही व्यक्त म्हणून हस्ते काढू जात तो हस्त झाले मही लिप्त मग सकळ ओनवे झाले एरेकडे कानेपणात त्या साता ते बोलावणे घेता जवळ बैसवणे सकळ वृत्तांत निवेदिला महाराजा तुम्ही करावे आता ऐसे शीघ्र जाऊन त्या म्हैस पाषाण करे उचलो निविशेष तयांच्या पृष्ठी स्थापावे मविभक्तास्त्र विभूती चर्चृतिया तयांच्या बहळा प्रती मागून पाठविले साते समाचारा तयांच्या ते तव श्री गुरुच्यात्ने करुण पात चालिले सीमास्थान तरी ते सर्व हे ओनवे होण ठाये ठाये खुंटले साताशी पाहून अवघ्या मूर्ती परमचित्ती लज्जित होती आधोवदन करुणी पाती परे न देती उत्तर आहे जाऊने बोलती त्याते कैसे सोडून गुरु ते जीवित्व लोभ धरुनिया मनाते मार्ग केला पुढारा परेश्वराची आगाध करणे सकल पडला मै खेळुनी ऐशी आरती कोण तरुणी
गेला हे सांगा पा. मग असते सकळ पाषाण पृष्ठी ठेवी ती बळे करुण. स्पर्श होताच जातीचे कडून अंग हलविता पडेना. मग परमाक्रंदती चुकलो चुकलो ऐशे म्हणती. आता क्षमा करुणे चित्ती सोडवावे आम्हा ते. हेरू म्हणे म्हणती कुशालासा जीवित्वाचा धरुणी भरवसा. स्वप्ने पाहुणे आलिया देशा सोडून नेऊ तुम्हाशी. गुरु करिता कशाला संकट पडता काढता पळा. संकट पडता काढता पळ. परी ज्याची क्रिया त्याची त्याला फलद्रूप होतसे. आता स्वस्ता साचित्ती आम्ही जातो श्रीदेशा प्रती. दैवे वाचून आले अंते सोडवून नेव तुम्हा ते. ऐशे सकळा करुणे भाषण सकळा पृष्टी देऊनी पाषाण. परत ते झाले गुरु आज्ञे करुण. परी ते पाहुणे आरंभळते म्हणते गुरुमाये हुनी माय. होनिया सदय हृदय आम्हा सये सवे न्यावे. श्रीराजा माझा रे आमुची सकाळ गेली भ्रांती. आणि गुरुची समजली प्रताप शक्ती. आता सकळ नासुने दुर्मती विश्वासाते टेकलो. ऐशा करते विनवणी ती ऐकली साती जणी. मग म्हणती श्री गुरु ते सांगुनी सुटका करू तुमची. ऐशे बोलणे सकळा कारण पुन्हा आले परतून. म्हणते महाराजा दैन्यवान शिष्य कटक मिरवले. त्यांची नाशिली सकळ भ्रांती पृष्ठी पाषाण घेऊन आरंभळती. तरी आता कृपा ओसंडोनी चित्ती मुक्त करा सर्वाते. आता हेतून गेल्या प्राण सोडणार नाही तापुले चरण. सर्व स्थिरमती धरुण चरणावरी लोटतील. नाना युक्ती करुण करतील श्री गुरूंचे समाधान. हे सशिष्यांच्या ऐकून वचना नाथ चित्ती तोषला. मग विभक्तास्त्र मंत्र ओटी जलपुनी योजली भस्मची मोठी. ओपुनी शिष्या कर संपुटी मने चर्चुनी यावे तया ते. मग एक शिष्य जाऊन तेथे बाळे चर्चुनी भस्मची मुठी ते. चर्चिता झाले सकळ मुक्त सातावणे सातशे. ऐशे मुक्त झाले सकळ जनी येऊन लागले गुरुचे चरणी. नाथ तया लागे पाहुणे म्हणतसे. असो ऐशे बोलणे वचन तेथून टाकिता मग मुक्काम. श्रीदेशाचे शिमेवरी जाऊन वस्ती लागे विराजती. ते दिन लोटल्या झाली रात्री. तो चमत्कार वर्तला ते क्षिती. बुवाकार ध्यावया मारुती शेतोनी चालिला. तो मार्गे तास्त्र सबळ वेष्टित झाले पदकमळ. परी वज्र शरीरे तुंबळा अस्त्रा लागे मानिना. एरुचित्ता माझी विचार करीत हे स्पर्शास्त्रा हे निश्रित. तरी येथे कोणी प्रतापवंत आला हे निश्रय. ऐसा विचार करुणे चित्ती येता झाला शिमे प्रती. तो कटक पावनी नाथ पंथी मनात विचार करीतसे. की म्या यत्न करुणे बहुत तेथे पाठविला मच्छिंद्रनाथ. परे कटक गेलिया तेथ बोधितील तयाशी. मग बोधे होणे स्वार स्वदेशी.
येईल मच्छिंद्र मग मैना किनी मुखचंद्र दुःख सागरी उतरेल आतरी तेची आते निर्बळ करुण मागे लावावे परतून मग ती भीमरूप धरुण बुवाकार करीतसे आगाजवी पुच्छाचा फडत्कार भयंकर रूपी अति तीव्र ते पाहून या कटकभार समग्र स्वामी आडदडताती म्हणती महाराजा प्रळय काळ प्रथम उदेला महाबळ आता बक्षील कटक सकळ उपाय काही योजावा एरू म्हणे भय नाही उगेच पा धरुणी धैर्य याने तुमचे करावे काय अचळपणे असारे मग करी घेऊन भस्मची मोठी वज्रास परम बोले होती तो प्रयोग सिद्ध होता दाटी भस्मची मोठी फेकिली मग ते वज्रास्त्र परम कठण माथा मिरविले भूषण गण एकडे वायू नंदन निज दृष्टी पाहतसे मग मोठ मोठे उचलून पर्वत फेकिता झाला गगनपंत ते गिर्या आदळता वज्रास्त्र चूर्ण होती क्षणार्धे ते पाहुणे अंजने सुत प्रेरिता झाला मुष्टिघात तेने वज्र झाले भंगित निचेष्टित मही पडले ऐशे होता प्रकरण दृष्टी पाये कर्णनंदन मग काळिकास्त्र जलपुण भस्मची मोठी सोडितसे यावरी सवेची अग्न्यास्त्र सोडिता झाला प्रयोग मंत्र त्यावरी सवेची वासवास्त्र वरे वायव्यास्त्र प्रेरिले मग तो वायव्यास्त्र प्रयोग होता आदिमूर्धनी दाटला सविता मग महापर्वतास्तेल स्थूलता भस्म होते तयाने तो अंजनी सुता सकट तो अति तीव्र करीत नेट या उपरी काय उद्धट विक्राळ रूपी प्रगटला की कृतांत जैसा मुख पसरून ग्रासू पाहे सकळ जन त्याते साह्य परिपूर्ण वासव शक्ती मिरवला जैसा यमा मागे दम प्रकट हो यारू प्राण ऐशे उभयास्त्र तरुण कडकडा करीतसे जैसे खग मेघडंबरी चमका मारती चपळे परी उदेली भक्ती तदनु परी प्रळय तरणे मिरवल्या त्यात अग्न्यस्त्राचा ताप थोर त्यावरी साया तेव्हा तास्त्र मग मारुती देहोनी जर्जर रक्षणार्थ काही दिसेना वासवाने काळिकास्त्र मागे पुढे होणे पवित्र प्रार भेदावया पाते स्वतंत्र परे वायुपुत्र चपळतो देयस्त्रा ते दोन हात ओढिता झाला चपळवंत तरी ते अस्त्र चपळ बहुत हस्तयुक्त होन देते यावर अग्न्यास्त्रा कारण पुच्छे योजी वायुनंदन यावरी वातास्त्रा कारण स्तुती विनोनी आराधिले म्हणे महाराजा प्रळयवंत प्रविष्ट कराग्न्यास्त्रात तरी तुझा हे सुता लोका माझे मिरवितसे परी गृहेचा पाहुणे अनर्थ कोणता पाहुणे तुष्टला तात ऐशिया प्रकरणे हृदयात निवारे जे महाराजा ऐसे उत्तर ऐको सावधान मग बोलवी वायू नंदन ते वातास झाले क्षीण महाप्रतापे आच्छादी ते पाहुणे काने पाळात आमोनास्त्र प्रेरुण्या त्वरित ते गुप्तास्त्र हृदयात जाऊन आत संचरले तरी वज्र शरीर लागन धरे मोहनास्त्र परी काही साभ्रांत वायू कुमर निज देही दाटला
तरी तैसाची भ्रांती माझारी आज्ञास्त्र पुच्छे धरी महाबळे समुद्र तिरी भिरकावणी दिदले परी आज्ञास्त्रे महासबळा कळो लागले समुद्र जळ जलचरा उडवला प्रळय काळ तेने समुद्र गजबजला समुद्र गजबजला मग तो येऊन मूर्तिमंत निज दृष्टीने निज दृष्टीने जव पाहत तो कानिपानी वायुसुत युद्धा लागी मिरवले परी तयाशी उडवला प्रळय काळ अग्न्यास्त्रा ते करे शीतळ मग जलदानोनी सकळा अग्न्यास्त्री स्थापिले तेने अग्न्यास्त्र झाले शांत एरीकडे वायुसुत मौन प्रकरणे प्रविष्ट चित्त परी पुच्छी पर्वत उचलिला पर्वत उचलावयाचे संधी पाकले होते तिकडे बुद्धी आणि स्थावर मोह अस्त्रे शुद्धी ब्रह्म पडला होताची त्या संधीत दोही कडून पाठीपोटी अस्त्रे दोन एकदाची भेदली प्रार करुण सबळ बळे करुणिया जैशी मेषाची मूर्धनी झुंजता एक होय मेळणी तैशी पृष्टी हृदय लक्षुनी मेदिनी झाली ती अस्त्री काळिकाने वासव शक्ती भेदताची मूर्छित झाली व्यक्ती तेने उलंडुनी महीवरती वात सुत पडेला पाहुणे अनिल राज हृदय उजळले मोहबीज मग प्रत्यक्ष होणे तेजा पुंज तयापाशी पातला परी तो अंजनीचा बाळ वज्र शरीरे ब्रह्मांड बळ पुच्छ सावरोने उतावेळ युद्धा मिळू पातसे मग श्री वाते धरुणी हात मनेक मध्वचन सत्य हे सबळ पाणी आहेत नात रळे याते करो नको पूर्वी पाहे मच्छिंद्रनाथ तव श्री दिदला होता पर्वत वाताकर्षण विद्या बहुत जाजल्य मिरवे आपाशी तरी आता सख्य करुण कार्य काय ते घे साधून गोळ दिल्या पावे मरण विष ते नकोची आयावरी बोले आपापती म्हणेची मानवते माझे चित्ती सख्या सारखे दुसरी युक्ती योग्या योग्य दिसेना मग उदयाने द्वितीय वार्ते सवे घेऊन मारुती ते कानी पाते उने तरते परम प्रीतीने भेटले कानिपातिनी देवासी नमन करीतसे अति प्रीतीशी नमुनी पुढे वायुसुताशी युद्ध का सोडिले म्हणतसे हे ऐकुनी बोले अनिळा की युद्ध कासया करिता तुंबळ कवनार्थे तयाचे फळ आम्हा लागी दाखवा नाथ म्हणे तया मारुतीशी युद्ध करीत होता कासयाशी मारुती म्हणे का म्हणेशी तरी ऐका माझिया म्या बहुत यत्ने करुण गौरवणी मच्छिंद्रनंदन परमादरे श्रीराजा कारण पाठविला हे की तरी तयाचे असते जती तेथे गेल्या तया प्रती भेटल्या तयाची समूळ वृत्ती बोधस्थिती आणि तिला मग तो सांडुनी तेथीचे स्थान स्वदेशात करील गमन आयशी चित्ती कल्पना नुण युद्धा लागे मिसळलो तरी आता सो कैसे हा गेली असे राज्यास काय योग मच्छिंद्रनाथ बोलू नये दुरुक्ती ऐशी प्रकरणे भाष्य देऊन अवश्य करावे यांनी गमन मग माझे काय एक चलन होणार नाही नाथाशी ऐशी बोलता वायू सुत
ऐसे बोलता वायुसुत अपापाती म्हणे बरवियात आ म्हणून वदे मरुदसुत यात काय वेच तसे आ मग हासोनी बोलिले कानिपणाथे हा शंकालिया तुम्हा ते तरी प्रयोजन काया मते मचिंद्रा ते बोलावया तरी सहसा मे मचिंद्राशी बोलणार नाही दुर्बलेशी आणि संबोधुनी त्याशी तेथील ते स्थापके आयशे वधुने करतळ भाष देवनी तुष्ट केले त्यास मग आपण आपुल्या स्वस्थानास त्रिवर्ग हे चालिले सकळ गेले स्वस्थानाशी तो उदय झाल्या लोटून निशी मग नाथ शिष्य कटकेशी ते तुनिया निघाले श्रीराजात प्रवेशुन नाना तिथ स्थान पात पात गजनंदन शृंग मुरडी पातला तो ते गावेचे नृपासनी तिलोत्तमा मैनाकिनी मचिंद्रास बसोनी सभास्थाने शेवे लागे विनटले तो का निपणात फेरी आला करीत राजद्वारी सवे शिष्य कटक भारी तो द्वार रक्षक शोध लागे धावले आ शोधिता शिष्य नयनी तो कानी पाकळला कानी मग जाऊन या राजांगणी वृत्तांत सर्व सुचविला म्हणते महाराजा ग्रामद्वारी आ कानिपासनात परिवारी सातशे शिष्य समुद्र लहरी तव भेटी आलाशी ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंत हे रे म्हणवती नाथ कान फाटे करणिते ऐशा ऐकुणी मच्छिंद्रनाथ परमद चकले तयांचे चित्त म्हणे आला की गोरक्षनाथ पालटो निनामाते तरी आता कैचे थे राहू दे ना या सुखाते तिलोत्तमा सौंदर्य माते लादले होती प्रीतीने परितया माझे विक्षेप झाला की सौंदर्य दुग्ध गट नासला तन्याय न्याय झाला प्रारब्ध वशे आमुचा आता सो कैसे तरी आयाश न्यावे ग्रामा भीतरी म्हणून सिद्ध करुणे स्वारी शिबिके सह निघाला त्वरे उनी ग्रामद्वारी परस्पर भेटी झाल्यावरी कानी पापा हो हृदय भीतरी समाधान मिरविले मग आदेश होणे गमन रुजा मे भरजरी कनक वर्ण मये पसरुने योग द्रुम तयावरे बैसविला मग कोणाची समळ कथा तदनु पुस्ता गुरुचे पंथा त्याने सांगितली समूळ वार्ता जालेंद्र जन्मापासूनी मग मच्छिंद्र म्हणे जालेंद्रनाथ देता अनुग्रह उत्तम शांत तरी तुका निपा नाम सुत गुरुबंधू तो माझा मग शब्दो शब्दाधिकार वाढत चालले प्रेम लहर मग वाहुनी गजस्कंदावर ग्रामा माझी आणले मग नाना युक्ती रचोने चित्ती सोहे करी मच्छिंद्र जती एक मासाती प्रीती कानिपा राहाविला त्या स्थानी राहिला परी तो नाथ कैसा तरी समळ कथा सुधारसा पुढिले अध्याय श्रवणी वसा श्रवण होईल सदा सकळिका तरी हा भक्तिसार तुम्हा वैष्णवांचे निज माहेर प्रपंच सांडूने राहावे स्थिर या धवला गिरी येऊन या दुंडी सुत नर हरिवंशी कवी मालुनाम जयाशी तो बैसला ग्रंथ माहेराशी सुख संपन्न भोगावया स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्षका विकिम्यागार आसदी पुरिसोत भाविक चतुर पंचम दशाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणम शुभम भवतो ओम अलख निरंजन।